नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया इंग्रजी विषयाचा एक छोटासा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे माय रुटीन. माय रुटीन. आता माय रुटीनमध्ये काय तर आपण माझी दैनंदिनी म्हणतो. मी दिवसभरात काय करतो तर त्या गोष्टीचं वर्णन करायचं, तुम्हाला सकाळपासूनचं वर्णन करायचं आहे. मग इथे काय लिहिलंय, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय वेक अप, वेकअप म्हणजे जागे होणे, उठणे. अर्ली म्हणजे लवकर, इन द मॉर्निंग सकाळच्या वेळी. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय ब्रश माय टीथ, मी ब्रश करतो, दात घासतो. अँड टेक अ बाथ, आणि आंघोळ. बाथ म्हणजे आंघोळ. आंघोळ करणे असतं, पण इथे टेक म्हणतात म्हणजे घेणे होतं. बरोबर आहे. पण ह्या इंग्रजीमध्ये आपण इथे काय समजायचं मराठी भाषेत, मी आंघोळ करतो म्हणून. आय वेअर नेसतो. माय स्कूल युनिफॉर्म, आपण कपडे परिधान करतो, नेसतो. बरोबर आहे. म्हणजे लक्षात आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म. आय ईट माय ब्रेकफास्ट. आय ईट माय ब्रेकफास्ट विथ माय फॅमिली. मी माझ्या फॅमिली म्हणजे कुटुंबियांसोबत, फॅमिली सोबत काय करतो, ब्रेकफास्ट. ईट म्हणजे खाणे. मी ब्रेकफास्ट म्हणजे सकाळची न्याहारी म्हणतो, नाश्ता म्हणतो, तो खातो. बरोबर आहे. आय गो टू स्कूल बाय बस, मी बसने शाळेला जातो. आय लर्न न्यू थिंग्स, मी नवीन नवीन गोष्टी शिकतो ॲट स्कूल, शाळेमध्ये. आय रिटर्न होम. रिटर्न, मी पुन्हा येतो. री म्हणजे परत. रिटर्न, टर्न म्हणजे वळणे. मी परत येतो कधी, होम. इन द आफ्टरनून, मी परत कुठे येतो, घरी. होम इन द आफ्टरनून, दुपारच्या वेळी. आय डू माय होमवर्क, मी माझा होमवर्क म्हणजे गृहपाठ करतो. आय डू म्हणजे करणे, माय म्हणजे माझा, होमवर्क गृहपाठ, माझं घरचं काम जो असेल शाळेत दिले ते करतो मी. आय प्ले विथ माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांबरोबर खेळतो. फ्रेंड्स स्पेलिंग करत जातात जागोजागी. इन द इव्हिनिंग, संध्याकाळच्या वेळी. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द इव्हिनिंग, मी संध्याकाळच्या वेळी माझ्या मित्रांसोबत खेळतो. आय ईट डिनर अँड गो टू बेड ऑन टाइम. आय ईट डिनर, मी रात्रीच्या वेळी जेवतो, रात्रीचं जेवण करतो. आणि गो टू बेड, झोपी जातो. ऑन टाइम, वेळेवर. अपेक्षा आहे तुम्ही सर्व हा व्हिडिओ, यातले सर्व छोटे छोटे स्पेलिंग सगळे पाठ कराल, बोलणार आणि सराव करा. आईवडिलांनी सर्वांनी सराव करून घ्यावा. धन्यवाद.